तर राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज मी सकाळी उठलो, बोलोचा कटाळा म्हणून वाईसवर करा म्हणलं आम्ही चाललो महादेवाचा अभिषेक करायला तळ्यातल्या महादेवाला। मी तर तयार झालो एकदम मस्तपैकी इस्त्रीचे कपडे घालून। तर बघू बाबा भैयाचं आईचं सगळ्यांची गावळ चालू आहे, कोणाचं आवरलं नाही। मीच उठून आवरावर झाली ती माझी सगळी, त्यांची चालू आहे पळापळ, ही सामान घेणं ती सामान घेणं। चला म्हणलं आपण आवरला होता, आपण जाऊया खाली, ह्यांचं चालू राहते मग रंगळ मंगळ टंगळ, मग ते तोपर्यंत आपण जाऊ खाली आणि पुढे जावं म्हणलं सगळं सामान घेऊन डायरेक्ट तळ्यातल्या महादेवाच्या पशी। चला तर मग मस्तपैकी रस्त्यानं सकाळचं कवळं ऊन लागाल तर झगामगा हुलाल तर उन्हात एकदम सुंदर प्रकारे चावलो गेलो मग आम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये। तर हे महादेवाचं मंदिर, तळ्यातल्या महादेवाचं मंदिर, तर इथे एक वाईबच आहे मंदिरामध्ये, कारण वेगळीच एक फिलिंग येते इथं रोज सकाळी जरी आपण दर्शनाला आलो तर। मग चला म्हणलं मग आम्ही भैया तर येऊन थांबलो होतो, आई हो उशीर आली आणि आई आली सगळं सामान घेऊन जावं म्हणलं मंदिरात। तर मंदिरात हे भयानक गर्दी होती काय, त्या CCTVत बी बघितलं तर बाहेर रांग लागली अभिषेकासाठी, थोडा वेळ तर आपल्याला थांबावं लागेलच म्हणलं। पण अजून आमचे बाबा आले नव्हते, बाबा काहीतरी विसरल्यामुळं ते वापस आणायला गेले होते, तर ती पिशवीत घेऊन आले हो का बाबा वापस। चला मग आता तोपर्यंत निवांत अजून थांबलो थोड्या वेळ रांगेत आपण, पण अभिषेकाला तर थांबावंच लागते आपल्याला। मग त्या महाराज एक अभिषेक करून बाहेर आले, आता आपल्याला आतमध्ये बोलवणार त्यांनी। चला मग आता आपण आतमध्ये जाऊन बसूयात अभिषेकासाठी। तर मंदिरात बघा भयानक गर्दी, महादेवाच्या साळुंक्याला सगळ्यांनी चारी बाजूनं असं घेरून ठेवलं होतं। आम्ही एक कोपरा धरून थांबलो सगळे इकडं, आणि एवढ्या गर्दीत हो काय लेकराची मिट्टी तरी वेगळीच पाय पडायची, मग त्याला काही जागा दिलेच नाहीत बिचाऱ्याला। मग माझ्या बाजूला येऊन थांबले हो का माझ्याकडे बघत, लेच गोंडस होतं ही लेकरू। आमचे आईबाबा बी त्या कोपऱ्यात, भैया बी कोपऱ्यात आणि मी एका कोपऱ्यात। ती गर्दी संपू द्यावं म्हणलं, मग आता एवढी पब्लिक बाहेर काढून मग आपला अभिषेकाला सुरुवात होणार। चला म्हणलं हळूहळू होईल कमी, कोणाचंच ऐकं नाही गेलं ते पब्लिक दर्शनाला। सोमवारी तर फुल गर्दी असते मंदिरात, हे तर सगळ्याला माहीतच आहे। चला म्हणलं वाट बघू, थोड्या वेळानं का होईना आपल्याला जागा भेटेल तेव्हा ती लिकरू अजून बी मध्येच करायला तुम्हाला दिसलं का तेव्हा, मग त्या काकाने त्याला दर्शनाला नेलं। तर शेवटी जागा कसं भेटली आपल्याला, सगळीकडं सगळ्यांना पसरवून मग आपण जागा कब्जा घेतली त्या जागेवर, आणि मग आईनं आमच्या वट्टा साफ करून पूजा मांडायला चालू केली। बाबाला कोण गंधच लावला नव्हता, सगळ्यांना लावलं। मग मी म्हणलं मीच लावतो बाबाला गंध, त्यांना गंध लावला, मग जरा बरं वाटलं। नाहीतर सगळ्याच्या कपाळाला गंधन, बाबाला गंधच नव्हता। महाराजांना तर पूजा चालूच केली, हे दोरे वगैरे देऊन मंत्र चालू महाराजाचे। चला मस्तपैकी अभिषेक झाला, आम्ही बाहेर येऊन थांबलोत, मध्ये पण एक आरती झाली, आमची आई हो का आरती घेऊन यायला लागली बाहेर, छान वाटलं।
तुम्हाला पण अभिषेक कसा वाटला कमेंट करून सांगा. आता वाटलं आम्हाला झालं असेल तर बाहेर येऊन आईच्या वेगळ्याच आरत्या चालू झाल्या. मग बाहेर तिनं 3-4 आरत्या घेतल्या वेगळ्याच. मग मी भैया बाबा वाट बघत बसलो, हिच्या आरत्या कवा संपत येतात. मग हिची आरत्या संपल्यानंतर आम्ही मग सगळ्यांना ह्या केळीचा प्रसाद वाटप केला बाबाच्या हातानं. बाबाने सगळ्यांना इथं केळीचा प्रसाद वाटप केला. आणि घरी येऊन आईचा मार बी खाल्लो. काय करंट लागते त्याच्यानं? करंट लागते का त्याच्यानं? तर अभिषेक करून मी आलोय आता घरी. भैया गेलाय बाहेर, बाबा अजून येऊ लागलेत, मंदिरातच होते. तर मस्तपैकी अभिषेक झाला. गडबड 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 आमच्या आईची नुसती गडबड चालू असते. हे एवढ्या मोठ्या वाती आणल्या पण त्याला पेटवायला काडीपिटीच आणली नाही. मग तिथं परेशान येईन ती देवाचे देवान तिथं दाखवलंच तुम्हाला. मला चला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.